राज्यभरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सध्या सर्वच नेते मंडळी करतात। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी। लातूर जिल्ह्यातील लोहारा गावात शेतकऱ्यांसोबत शिंदे आणि फडणवीसांचा संवाद। तर 2 दिवसांमध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊ, शिंदेंचं आश्वासन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देता येते का ते पहा, राज ठाकरेंचं आवाहन। तर शेतकरी पण लाडका हे सरकारनं दाखवून द्यावं, राज ठाकरेंचा टोला। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून परभणीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना। नुकसान पाहणी दौऱ्यावेळी जरांगेंचा थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोन। शेती नुकसानासंदर्भात जरांगेंची धनंजय मुंडे यांच्यासोबत फोनवरून चर्चा। आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर, छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी। तर महाराष्ट्राला कृषी मंत्र्यांचं नाव देखील माहिती नाही, आदित्य ठाकरेंची धनंजय मुंडेंवर टीका। आदित्य ठाकरे चार्टर्ड प्लेननं येऊन फोटोशूट करतात, त्यांचं शेतकऱ्यांवरील प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम असल्यासारखं धनंजय मुंडेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार। मराठवाड्यातील 90% भागामध्ये अतिवृष्टी, सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। तर नुकसानाच्या पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना। शेती नुकसानासंदर्भात जरांगेंची मुंडेंसोबत फोनवरून चर्चा। शेतकऱ्यांना सरसकट 8 दिवसाच्या आत मदत द्या, मनोज जरांगेंची मागणी।